नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मस्त असं चवीचं डांगर किंवा लाल भोपळ्याची भाजी। आमच्याकडे ना डांगर म्हणता बरं का। तर परफेक्ट रेसिपी बनवायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। अर्धा किलो डांगर घेतलं आणि त्याच्या फोडी करून ते पाण्यात टाकून घेतलं, म्हणजे धुवून घेतलं आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या या आकारामध्ये। हे बघा, अशा फोडी करून घ्यायची। 2 वगळी तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं, त्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तळून घ्यायची आणि त्यात टाकायचे जिरे। जिरे चांगले तळले की त्यात टाकायचा लसूण आणि 1 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले, ते टाकून चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे। कढीपत्त्याची पानं टाकून ते सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे। आता लसूण, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता चांगला तळला आहे ना, त्यात 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। परतून घ्यायचं किंवा मिक्स करून तळून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची आणि हळद सुद्धा तळून घ्यायची। आता डांगर टाकून मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं। मीठ जर सुरुवातीला टाकलं ना तर भाजी पटकन शिजते आणि त्याचा स्वाद सुद्धा एकसारखा होतो, म्हणून मीठ परततानाच टाकायचं। तुम्हाला जर भाजी हिरव्या मिरचीची जर करायची असेल ना तर मग काय करायचं, हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची किंवा तुम्ही त्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता। पण मला भाजी तिखट पण पाहिजे होती, तर मग मी काय केलं, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले आणि लाल मिरची पावडर पण टाकली, म्हणजे तिखट होईल आणि मसालेदार होणार नाही। मग त्यासाठी लाल मिरची वापरायची। डांगर हे ना चवीला इतकं छान लागतं ना, आणि ते आरोग्याला खूप फायदेशीर आहे, कारण त्याला औषध वगैरे काही नसतं, म्हणून आम्ही ती नेहमी आहारात ठेवतो डांगराची भाजी। डांगर व्यवस्थित परतून झालं तर आता त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मंद आचेवर करून व्यवस्थित शिजून द्यायचं। अधूनमधून चेक सुद्धा करायचं बरं का, नाहीतर डांगर डागू शकतो। सगळ्यात महत्त्वाची टीप, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता, कारण आपल्याला ज्याच्या त्याच्या घरामध्ये माहित असतं की आपले मसाले किती तिखट आहे किंवा किती फिक्की आहे। खूप कमी तिखट खात असेल तर लाल मिरची पावडर कमी वापरा, खूप जास्त खात असेल तर त्यात अजून ऍड करा। झाकण ठेवल्याने ना भाजी लवकर शिजते, पण हा गॅस मंद आचेवर करूनच भाजी शिजवायची आणि अधूनमधून चेक सुद्धा करायचं, नाहीतर भाजी डागू शकते। डांगर जर खूपच कवळं असेल ना, त्याला ओल्या कपड्याने बाहेरून असं पुसून घ्यायचं, मग त्याच्या फोडी करायच्या। डायरेक्ट असं पाण्यात टाकून शिजायला टाकायचं नाही, नाहीतर मग ते काय होतं, खूप पाणी सोडतं भाजीमध्ये आणि खूप पातळ पातळ होतं। चेक करूया भाजी शिजली की नाही। पाण्यात हात घ्यायचा आणि चेक करून घ्यायचं। वाव, मस्त शिजली बघा, अशी मऊसूत झालीये, मस्त शिजली। भाजी शिजल्यानंतर ना असं खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। अशी जाडसर ठेवायचे शेंगदाणे आणि मिक्स करून घ्यायचं। खूप सुद्धा शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही, नाहीतर मग भाजी खूप कोरडी होते। भाजी शिजून झाली तर त्यात अशी मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। कोथिंबीर जर शेवटी टाकली ना, भाजीला सुंदर रंग आणि ताजेपणा सुद्धा मिळतो आणि चव आणि सुगंध सुद्धा टिकतो बरं का। मग कोथिंबीर शेवटी टाकायची, सुरुवातीला टाकायची नाही। तर मस्त अशी डांगराची किंवा लाल भोपळ्याची भाजी तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। चला भेटूया अशाच नवीन रेसिपीज मध्ये, तोपर्यंत नमस्कार।